प्रेमच आहे, आईचं प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं असेल तर तुम्ही घरात जा. घरात काय दिसल? त्या मुलीचा बाप एकटा बसला असेल घरात, ते त्याचं तोंड भिंतीकडे असेल, दोन हातात उपरणं असेल, आणि 25 वर्षाची लेक लहानपणापासून आतापर्यंतच्या आठवणी काढू काढू उपरणं भिजेपर्यंत बाप घरात रडत असेल. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फक्त मायचं समाज पाहतो, बापाचं लपूण आहे. आपलं इथून वाढलं. माय देवकीचं प्रेम आणि वसुदेवाचं प्रेम. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, हे आईचं प्रेम झालं. आणि घाई करा घाई करा, 1 तास 8 मिनिटं राहिले बरं का. कोकाटे महाराज इथं वशीला चालत नाही, मी वेळ चुकवत नाही कधी, माहिती आहे. घाई करा का जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल. जणी कंसासी माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल. जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील. हे मायचं प्रेम आहे बरं का माऊल्यांनो. आता बापाचं सांगतो. रात्रीचे 12 वाजले, सोसाट्याचा वारा आहे, मुसळधार पाऊस आहे, विजाचा कडकडाट आहे, यमुनेला पूर आहे. तरी घाबरला नाही बाप. कृष्णाला टोपल्यात घेतलं आणि यमुनेच्या पुरात शिरला, आणि गळा इतक्या पुराच्या पाण्यातून गेला, आणि कृष्णाला गोकुळा सुरक्षित ठेवून पुन्हा तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. अरे मग बापाचं कुठं प्रेम कमी आहे? फिरविले दोन्ही, फिरले दोन्ही, फिरविले दोन्ही, फिराविले दोन्ही. कन्या आणि चक्रपाणी, 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 कन्या आणि चक्रपाणी. फिरविले दोन्ही, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी. फिरविले दोन्ही, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी, कन्या आणि चक्रपाणी. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. आता इथपर्यंत तुम्ही काल ऐकलेलं आहे सर्वांनीच. सकाळची वेळ, गोकुळातला प्रसंग. नंद पाटील गायीची सेवा करायला गेलेले. सूर्योदय झालेला. नंद पाटलाची बहीण आहे सुनंदा, तिचं नाव. तिनं बघितलं दादाला बाळ झालं. एवढा आनंद झाला बहिणीला. लाडक्या बहिणीचं सांगतोय ए की माझ्या लाडक्या भावाला कधी पळतच आली सुनंदा. नंद भैया गोठ्यात, नंद भैया, नंद भैया. भैया गोठ्यातून बाहेर. क्या हुआ सुनंदा? नंद भैया. अरे तू क्या पागल हो गई क्या? पागल तू बनने वाला भैया. क्या हुआ? आपको लाला भय है. तटा तटा मोत्याच्या माळी गळ्यातल्या तोडल्या, बहिणीच्या अंगावर फेकल्या. जा सुनंदा, गोकुल वासियों को कहो कि आज खुशी मनाओ. आणि मग बहीण गोकुळात आली. गोकुल वासियों, मेरे नंद भैया को लाला भय है,
आज खुशी म्हणावं ही सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर गोकुळीचा सुखा 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 अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा अंत पार नाही लेखा कृष्ण नंदा घरी बाळे कृष्ण नंदा घरी बाळे कृष्ण नंदा घरी नंदा घरी नंदा घरी बाळे कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. सुखाला अंतपार नाही आणि अंतपार नसणारं सुख हे परमार्थात आहे, प्रपंचात नाही. प्रपंचात सुखाभास आहे. माणसं जी जगतात ना प्रपंचात ते सुखात नाही जगत, सुखाच्या आशेवर जगतात. आपण संशोधन करा. ज्याचं लग्न झालं नाही ते म्हणतं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतोय मुलगा झाल्यावर सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला, शाळेत पदवीधर झाल्यावर सुख झाला, पदवीधर नोकरी लागली म्हणजे सुख लागली नोकरी, त्याचं लग्न झालं म्हणजे सुख झालं लग्न, नातू बघितल्यावर सुख, असं करता करता म्हातारं मरतं पण सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. प्रत्येक जण जगतोय प्रपंचामध्ये, तो सुखात नाही सुखाच्या आशेवर जगतो. आणि मानलं तरी प्रपंचातलं सुख हे कमी कमी होतं, सारखं तर नाही राहत, उतरतं उतरतं. तुमचे अनुभव आहे, फक्त तुम्ही सांगत नाही. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून जर एखाद्या दिवशी एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात 7 जन्माचं वैर आहे. याचे लाल डोळे तिचे लाल डोळे, दोघाच्या मध्ये जर तिसरं थांबलं तर मधलं पेटल, अशी रागीट दृष्टी असते. लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलतीन पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात, पूर्ण गाव ऐकतं. इतकं बिघडत बिघडत जातं. जे प्रपंचातलं सुख आहे ते असं उतरत 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 जातं. याच्या उलट परमार्थात आहे. सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे. राम नामे मुपजी राम नामे उपजी आवडी, राम नामे उपजी आवडी, राम नामे उपजी आवडी. सुख घडो घडी वाढू लागे, 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 सुख घडो घडी वाढो लागे, प्रतिक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख आहे ते परमार्थामध्ये. अरे किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, वर्षात 6 महिन्यात कौतुक, नंतर कंटाळा. तुमचे अनुभव आहे. अशिक्षित आजी बरं का सुशिक्षित नातवावर रागावते. याच्यात आजी असेल रागावलेली. गोविंदा काय
डोक्यात फरक झाला का रे, पागल झाला काय? उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट, दुसरं म्हणणं वैतागले का नाही? पण आता माझा जाहीर प्रश्न आहे, 750 वर्ष झाले रोज आमचा वारकरी विना गळ्यात घेऊन रूप पाहता लोचणी म्हणतो. कधीपासून? 750 वर्षापासून. तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखामध्ये. अरे किती गायक झाले जगाच्या पाठीवर, पण 2 गायक अजरामर झाले, भीमसेनजी जोशी, लता दीदी मंगेशकर. काय कारण? उत्तर शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून आम्हाला. त्यांनी गाणे म्हटले पण रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना. अरे हे शब्द यांनी गायले पण संताच्या मुखातून आलेले. रूपी गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला म्हणून अमर झाले. विठ्ठल पुन्हा परमार्थात जे सुख आहे त्याला सर्व सुख म्हणतात. सर्व सुख. प्रपंचात ते सर्व सुख नाही. एका इंद्रियाला एका विषयामध्ये तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता. तात्पुरतं. शब्द असेल फक्त कानाला सुख आहे, नाकाला नाही, आहे ना. सुगंध असेल फक्त नाकाला सुख आहे, डोळ्याला नाही. रूप असेल फक्त डोळ्याला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल तर जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल फक्त त्वचेला सुख आहे. म्हणजे एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता आहे. सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा भगवंत आहे. आणि तुम्हाला पाठ आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून शब्द आहे सर्व सुखाचे आधार. सर्व सुखाचे आधार, 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 सर्व सुखाचे आधार. बापर कुमा देवी वर, बापर कुमा देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बापर कुमा देवी वर, बापर कुमा देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवर म्हणून शब्द आहे. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत पार नसणार सुख गोकुळामध्ये, मग तया सुखा अंत नाही पार, आनंद सागर हेलावती. ठीक आहे, गोकुळामध्ये अंत पार नसणार सुख, ते सुख होण्याचं नेमकं कारण काय? बाळकृष्ण नंद खरी, 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 बाळकृष्ण नंद खरी. आनंदला आनंदला आनंदला
सुखा अंतपार नाही लेखा. अरे अंतपार नसणार सुख उद्धवराव, गोकुळात अंतपार नसणार सुख. हो, आणि ते होण्याचं कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी. इथपर्यंत आलो आपण आता. बाळकृष्ण नंदा घरी. सावध राहा, वेळेच्या बाबतीत काळजी करू नका. बरोबर मोकळे करतो मग 12ला. बाळकृष्ण नंदा घरी. आता इथे बाळकृष्ण शब्द का घातला? हे पहिलं स्वरूप कार्य आहे. भगवान कृष्णाचं 8 स्वरूपामध्ये कार्य आहे. मोजा तुम्ही. बाळकृष्ण, लालाकृष्ण, राधाकृष्ण, युगलकृष्ण, गोपालकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. 8 स्वरूप आहे. कृष्ण जीवनाशी संबंध 8चा आहे. पण संख्यात्मक विचार पहा तुम्ही. रामाचा संबंध 9शी आला. अरे का बाबा, असू द्या. 9शी आला श्रीरामाचा संबंध. जर तुम्हाला कोणी विचारलं जगातला स्वतंत्रपणे मोठा अंक कोणता, याचं उत्तर 9 आहे. 9 पेक्षा मोठा अंक जगात नाही. स्वतंत्र मोठा. काय म्हणतील 10 नाही कळत का? कळतं ना. मग 9 पेक्षा मोठा आहे ना. मोठा आहे पण स्वतंत्र मोठं नाही ना. शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठं झालं. असं कोणाच्या बळावर कोणी मोठं होईल. आणि शून्याच्या मनात आलं, घेतला पाठिंबा काढून तर एकचे काय हाल होईल. म्हणून जगातला स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. आणि तो स्थिर आहे. तुम्ही मजा पहा त्यातली. कुठेही फिरवा तरी 9च. 9 दुणे 18, 8 न 1, 9 त्रिक 27, 7 9 36, 6 ते 9 5 45, 5 आणि 4 9 सक 54, 4 5 9 7 63, 6 ते 9 8 72, 7 2 9 9 81, 8 न 1 9. झालं ना. सरळ कशाला आडवं लावा ना. 9 दुणे 18, 8 आणि 1 9, 8 आणि 36, 6 आणि 9, 36 72, 7 आणि 2 9, 72 2 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा तरी 9च. तुलसी कहीस राम को क्यों न भजत निशंक, आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. तो संबंध श्रीरामाशी आहे. आणि 8चा संबंध कृष्णजीशी आहे. एकच आकडा मराठीत असा आहे 8, त्याला गाठ नाही. बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. घरी गेल्यावर पहा तुम्ही. 1ला वर गाठ आहे, 2लाही खाली आली, 3ला मध्येच गाठ आली, 4ला खाली, 5ला उजव्या भागाला, 6ला मध्ये गाठ, 7लाही वर गाठ, 9ला तर डोक्यावरच गाठ. बिना गाठीचा 8. छत्रीच्या दांडीसारखं 8. आणि त्याच्यामध्ये चढ उतार आहे. 9 स्थिर आहे पण 8 मध्ये चढ उतार सापडेल तुम्हाला. खाली जातो वर जातो. 8 दुणे 16, 6 आणि 1 7, उतरलं आणि 1 नाही. 8 त्रिक 24, 4 2 6, 8 जोग 32, 3 2 5, 8 45, 4 0 4. इतकं खाली आलं. एखाद्या वेळेला 8 सगळं मठेच्या आहे, 8 आणि 4 12, वरही जातं आणि खाली येतं. हे 8. तो 8चा संबंध कृष्ण जीवनाशी आला. आवेश आणि पलायन. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळतो भगवान. हे 8 दुणे 16. पण कौरव पांडव युद्धामध्ये तुटकं चाक घेऊन भीष्मावर धावतो. 8 सक मटेच्या आहे. विठ्ठल जाऊ द्या. आता हे आकड्यावर कीर्तन होईल. आकडे म्हणजे वीज चोरतात ते आकडे नाही. तुम्ही लावता ते आकडे नाही. हे अष्टमीवर चाललंय आपलं. तरी पण बरोबर बरोबर वेळेच्या पुढे 1 सेकंद नाही जात. मिनिट कशाला. 8 कार्य केलं ते 8 स्वरूपामध्ये. 8वं स्वरूप कार्य योगेश्वर. जो अर्जुनाच्या रथावर सारथी झाला ना, हा योगेश्वर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर. अर्जुनाच्या रथावरचा सारथी हा योगेश्वर. द्वारकेचा राजा झाला हा भगवान कृष्ण. आयिका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत हा भगवान कृष्ण आहे. साक्षात लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते ना,
हा श्रीकृष्ण आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. खांद्यावर कांबळ्यान हातात काठी घेऊन गायी चारतो, हा गोपाल आहे. हे स्वरूप सांगतो मी 8. हा गोपाल आहे. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेच्या पुढे एक एक कृष्ण. हा युगल. युगलचा अर्थ जोडपं होतं. जोडपं तुम्ही पेपरला वाचताना कधी कधी प्रेमी युगुलांची रेल्वेच्या रुळावर झालं. युगल कळलं तुम्हाला, म्हणजे जोडपं. तसं रास क्रीडेच्या वेळेला युगल आहे. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी, एक एक गोपी संगे एक एक गडी, त्रिकिटन त्रिकिटन त्रिकिट त्रिकिट धुम तन नन नन नन, त्यात होती राधा छान खेळे फुगडी. ते रास क्रीडा चालू होती ना. रास क्रीडा हा युगल कृष्ण आहे. राधेच्या सानिध्यात राहू लागला, हा राधा कृष्ण आहे. यशोदेनं ज्याचं लालन पालन केलं, हा लाला कृष्ण आहे. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे, एका जनार्दनी माये घरोघरा प्रति जाये. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे. ज्याचं लालन पालन केलं यशोदेनं, हा लाला कृष्ण. आता पुन्हा एकदा लक्ष द्या माझ्याकडे. पुन्हा एकदा, आता काय पाऊण तास आहे, पुन्हा एकदा तिकडून येऊ. योगेश्वर कृष्ण हे 8वं स्वरूप कार्य, भगवान कृष्ण हे 7वं स्वरूप कार्य, श्रीकृष्ण 6वं स्वरूप कार्य, गोपाल कृष्ण हे 5वं स्वरूप कार्य, युगल कृष्ण हे 4थं स्वरूप कार्य, राधा कृष्ण हे 3रं स्वरूप कार्य, लाला कृष्ण हे 2रं स्वरूप कार्य, आणि गोकुळात प्रगट झाला हा पहिला बाळकृष्ण. म्हणून बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नरनारी. शब्द पहा तुम्ही, आनंदल्या नरनारी म्हणजे दोन्ही पार्ट्याला आनंद झाला. नरालाही झाला, नारीलाही झाला. नाहीतर दोन्ही पार्ट्याला आनंद होत नाही, हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. एक पार्टी गुलाल टाकून डीजे लावून नाचते, तेव्हा दुसरी पार्टी डोक्याला हात लावून उदास होऊन बसते. हे तर माहित आहे ना. नुसतं बसत नाही, एकमेकावर चिडते. तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 80%, पलीकडचं 90%, 95% लेखा सगळे टक्के 50च्या वर सांगत होता. माझं डिपॉझिट का जप्त झालं हे, आणि तिकडे गुलाल टाकून. म्हणजे एका वेळी सगळ्यांना आनंद होत नाही. पण गोकुळात आनंदल्या नर नारी, पुरुषालाही आनंद झाला आणि महिलांनाही. नंद पाटलाच्या आता आनंदाला पारावार नाही. नंद पाटलानं आदल्या दिवशीच गोदरेजची पुडी आणली होती. दाढी पांढरी होती ना. नंद पाटलाला वाटलं उद्या लोक काय म्हणतील. जय हरी पाटील, दाढी तर पांढरी लेकरू झालं. म्हणून चमत्कार असा, चमत्कार सा हो गया यारो, हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली. नंद जी के अंगणा हो बज रही आज बदा. तिथलं तिथलं सांगतोय मी, कामापुरतं. तुम्हाला गोड वाटतं पण ते सर्व उरकायचं आहे मला. नंद पाटील त्यांच्याकडे
बरं का जाधव. पुरुष मंडळी कोणाकडे? 2 पार्ट्या झाल्या ना, नंद पाटलाकडे. बाबा बदाय हो, बाबा बदाय हो, बाबा बदाय हो. नंद पाटील एवढे आनंदात आहे, कोणाला वापस जाऊ देत नाही. काय येईल त्याला जो मागल ते द्यायचं. नंद घर या नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर या नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालकी. हाथी दियो घोड़ दियो और दिनो पालकी. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालकी. हाथी दियो घोड़ दियो और दिनो पालकी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़ों को लापसी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. बच्चों को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. 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 हे आपलं गोकुळातलं चालू आहे. नंद घर या नंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दियो घोडे दियो और दियो पालखी. काही लहान लेकरं यायचे नंद पाटलाला भेटायला. बाबा बदाय हो. तेव्हा काही चॉकलेट नव्हतं, त्यांना लाडून पेढे. बरं बिना दाताचे, बरं का जाधव, बिना दाताचे म्हातारे काठी टेकत यायचे. नंद बाबा बधाई हो. मग ते वापसी जाऊ नये म्हणून लापसी. लापसी चावायची नसते, गिळायची. ते म्हाताऱ्यासाठी. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. मजा आहे. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालकी. नंद घर या नंद भयो जय कन्हैया लाल की. पुरुष ज्या महिला होत्या त्या यशोदेकडे. यशोदा माई जुग जुग जीवेरी जयसोदा माई तेरो ललना. तोरो छोटो सो ललनवा झूले पलना. जुग जुग जीवेरी जयसोदा माई तेरो ललना. याचा अर्थ इकडे नारी आणि तिकडे नर, दोन्ही पार्ट्याला आनंद. आनंदल्या नर नारी. इथपर्यंत आलो आपण. हा ठीक आहे. आनंद कशावरून समजायचा आनंद झाला? अर्थाच्या कृतीवर हे ठरलेलं आहे. अनुमान प्रमाण त्याला म्हणतात. यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्नी. कल्पना करा, एका गावामध्ये वेश आहे. वेश. एक आंधळा बाबा होता आणि आंधळ्या बाबा सोबत एक डोळावाला बाबा. आणि आंधळ्या ग्रहस्थाला आधार असावा म्हणून एक डोळावाला असतो. नुसतं नसतो, त्याच्या सोबत त्याचं 1/4 जमतंय डोळ्यावाल्याचं. पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असेल तर आंधळा बाबा असेल तर डोळ्यावाल्याला सोडतं. नाही, फायदा आहे. म्हणून एक आंधळ्या बाबा आणि एक डोळ्यावाला बाबा त्या गावात पहिल्यांदाच आले. दोघंही गावाजवळ वेश होती. डोळावाला म्हणला आंधळ्या बाबाला, बाबा थोडा वेळ थांबता का तुम्ही इथं? कुठं जातो तू? मी भोपळे आणतो म्हणता भाजीसाठी. भोपळे? भोपळे इथं हातगाडा आहे का रे? नाही. भाजी मंडळी आहे का? नाही. मग कोणी शेतकरी बसला विकायला? नाही. मग कुठून आणतो? वेलाला. वेलाला 50 भोपळे आहे. कुठं रे? वेशीजवळ. आंधळ्या बाबा म्हणला वेशीजवळ वेलाला 50 भोपळे? मला हे सांग, कुंपण आहे का? नाही. तार कंपाऊंड? नाही. राखणवालं? नाही. कुत्रं बांधून आहे का? नाही. आणू नको. का? कडू भोपळे आहे. डोळावाला म्हणला तुला दिसत नाही, मला सांगतो कडू आहे. तू पहिल्यांदाच आला, माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास ठेव का तुझ्यावर? माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतो दिवसभर, विश्वास तुझ्यावर? बरं जा आण. डोळावाला आला, त्यानं एक भोपळा तोडला आणि चाकून बघितला, कडू. आंधळ्या बाबाच्या पायावर डोकं ठेवलं. बाबा कमाल झाली भाऊ. का? अरे डोळावाला असून मला कळलं नाही कडू आहे, तू दिसत नसताना कसं सांगतो कडू आहे? लेका साधं गणित आहे.
वेशीजवळ वेलाला तार कंपाऊंड नाही, राखणवालं नाही, कुत्र बांधून नाही, आणि 50 भोपळे वेलाला खाण्याच्या लायकीचे असते का? तर तुळजापूरच्या लोकांनी येल उपटून नेले असते, अजून कोण हात लावला नाही, म्हणजे एकही भोपळा खाण्याच्या लायकीचा नाही. याला अनुमान म्हणतात, ज्या अर्थी त्या अर्थी. तसं गोकुळामध्ये आनंद झाला कशावरून? त्यांच्या कृतीवरून. त्यांची कृती गोडिया तोरणे, 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 गोडिया तोरणे. चहा प्रेमाचा चहा तरी बिल घेता येते म्हणून म्हटलं चहाचा एकदा. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरुमारा महाराज की जय. जय जय विठोबार चाल म्हणा. भगतो नगडे तंची तावातोनी, भगतो नगडे तंची तावातोनी, घडे तंची तावातोनी, भगतो नगडे 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 तंची तावातोनी. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मनोनी मनी मानून खेदून, मनोनी मनी मानून करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मनोनी मनी मानून खेदू, मनोनी मनी मानून मनावा गोविंदू वेळोवेळा, मनावा गोविंदू वेळोवेळा, मनावा गोविंदू, मनावा गोविंदू.
संचिता वाचुणी करावे ते म्हणे समाधान म्हणवणी मणी मानुणे खेद आणि म्हणावा गोविंद वेळोवेळा. ती सर्व संपवण्याची क्षमता फक्त परमेश्वरात. लक्षात घे. प्रारब्ध असो काका क्रियमाण असो अथवा संचित. आता त्याला ते हिडीस स्वरूप देण्यात आलं आणि त्याच्या कॅसेट घरोघरी चालू आहे. बाळ सोप्यामध्ये खे गरादा मावशीच्या घरी. कोण्या गाथ्यात आहे कोणास माहित. अरे त्या गोपिका गवळणी एकमेकीला भेटल्या ना विठ्ठलराव, प्रपंचातल्या गोष्टी करत नव्हत्या, बोलणेच नाही. आता आणि मग एकमेकीला म्हणायच्या येणे एकले ओ जाणे ही सेवटी. येणे एकले ओ जाणे ही सेवटी. येणे एकले ओ जाणे हो सेवटी. येणे एकले ओ जाणे हो सेवटी. येथे राहण्याचे नाही कल्पकोटी. येथे राहण्याचे नाही कल्पकोटी. येथे राहण्याचे नाही कल्पकोटी. राहण्याचे नाही कल्पकोटी. जोडिले धन तेन चले लक्ष कोटी. जोडिले धन तेन चले लक्ष कोटी. म्हणून आली या सावळ्याचे भेटी. सावळ्याच्या भेटी. म्हणून आली या सावळ्याचे भेटी. सावळ्याच्या भेटी. आता गाला ओयाचे पायावरी. आता दुसरीला भेटली म्हणजे प्रपंचातल्या गोष्टी नाही. येणे एकले ओ जाणे ही सेवटी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले धन तेन चले लक्षे कोटी. म्हणून आली या सावळ्याचे भेटी हो. आता घालावो याच्या पायावरी. हा चुकविलो जन्माची मूर्ती. त्यात कारण सांगतो. चोऱ्या केल्या काका. चोऱ्या केल्या म्हणजे काही कमी आहे का त्याच्या घरी? अरे एवढ्या गायी नंद पाटलाकडे 5 पदव्या आहे तेव्हाच्या. नंद उपनंद ऋषभाणू. ऋषभाणूवर नंदराज. गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्य सांगतात. आणि त्या गायीवर पदव्या होत्या. 5 लाख गायी उपनंद, 9 लाख गायी नंद, 10 लाख गायी ऋषभाणू, 50 लाख गायी ऋषभाणूवर. कोटीम गवाम गृह्य यस्य नंद राजस येवही इति गर्गाचार्य उवाच. 1 कोटी गायी त्याला पदवी नंदराज. काका मग दूध किती होत असेल? 1 लिटर 150 ग्राम. आमची जर्सी चालली राव 27. म्हणून यशोदा रागुण म्हणायची भोर होते हुए आप जल्दी दौड़ करके चलाते हो, लेकिन मुझे आपका सच नहीं लगता, क्योंकि हमारे घर में अगर माखन का कीचड़ होता है तो हमारा बच्चा आपके घर में कैसा आ सकता है. यशोदा म्हणायची अगं माझ्या घरी दह्या दुधाचा चिखल आहे. परवा म्हशीचं पारडू तुपाच्या टाकीत फसून मेलं. म्हशीचं पारडू तुपाच्या टाकीत फसून मेलं. एवढं दही दूध ताक लोणी माझ्या घरी. मग कपभर ताक चोरायला किसण्या येतो का तुमच्या घरी? मग त्याच्यातल्या काही प्रामाणिक होत्या त्या खरं बोलायच्या. यशोदे काय चोरलं सांगू? प्रारब्ध हे शिळे दही माझे खादले गे बाई.
क्रियमान दूध साई ती मुखे वतली, संचित हे शिळे लोणी याची केली धूळधाणी, संकल्प विकल्प दुधाणी तेई फोडिली कृष्णे. या 3 गोष्टी पहा. दह्याला म्हटलंय प्रारब्ध, दुधावरच्या साईला म्हटलं क्रियमान आणि लोण्याला म्हटलं संचित. म्हणजे तुझ्या कृष्णानं दही खाल्लं म्हणजे प्रारब्ध संपवलं, दुधावरची साय म्हणजे क्रियमान आणि लोणी म्हणजे संचित. म्हणून शब्द आहे प्रारब्ध क्रियमान. भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता क्रियमान. तसा पुढचाही न तितक्याच तात्कीचा पाहिजे, मग अर्थ स्पष्ट होतो. जाण हा हलंत नको, जसा हा आहे तसा आहे. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. न वर ताकदच आली पाहिजे तर, नाही तर संचित नाही जाण मजा जाते. विठ्ठला क्रियमान भक्ता संचित नाही जाण. कशाच्या म्हणाला म्हणून त्याच्यात ही क्षमता असल्यामुळे दुसरं काही करू नका, म्हणावा गोविंद वेळोवेळा. आणि ठरलंय माणसाचं, वाईट झालं देव कोपला म्हणतोय, देव चांगलं झालं पठ्ठ्यानं केलं म्हणतोय. हे एवढं याच्याकडे आहे, जेवढं जेवढं चांगलं झालं ते पठ्ठ्यानं, आणि वाईट झालं की देव कोपला. अरे त्याच्याकडे ते खाताय का कोपण्याचं? अरे तो करुणेचा समुद्र आहे, कृपानिधी आहे, दया सागर आहे, तो रागवल कसा? मग एक लक्षात घ्या, जाहीर झालं भाऊ, जाहीर झालं. नदी काठची गावं सावध, द्राक्षेवाले गारपीट आहे का तिकडे कसं विचारत होते आम्हाला संत्र्याच्या वेळेस. अप्पा जाऊ दे आता, काय कधी नाही बाबा. मी त्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या पुढे बोललो, आता कोणी वाली नाही कास्तकाराला, कोणतंही सरकार येऊ द्या. थोडे कास्तकाराच्या मालाचे भाव वाढले की निर्यात बंद करायची आणि आयात सुरू करायची. म्हणजे हा कसा जास्तीत जास्त आत्महत्या करल असं बोलू नये आमच्यासारख्याने. जेव्हा टोमॅटो ढीगच्या ढीग बांधावर फेकून दिले तेव्हा निर्यात नाही केली, 4 पैसे मिळाले असते ना कास्तकाराला. आणि टोमॅटो जेव्हा 100 रुपयावर गेला तेव्हा लगेच परदेशातून आणून 10 रुपयावर नेला. इतकं सरकार हिताचं आहे कास्तकाराच्या. अरे खताची गोणी फोडण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? त्याच्यात विटाचा भुगा राहुकार येते, आणून मुकाट्यानं टाका शेतात, तक्रार करायची नाही. आणि तुमचा 1 नंबरचा गहू मार्केटला न्या, एवढा चाकू खुपसतोय पोत्यात. तर त्याला याची संघट नाही होत नाही, संपही करता येत नाही. बाकीचे लगेच रोडवर आमरण उपोषण.
कास्तकार कसा संप करण? आता उद्या सकाळी गाईला चारा टाकणार नाही, म्हशीला पाणी पाजणार नाही, बैल सोडणार नाही, चालतो का संप? अरे यासाठी कास्तकाराच्या पोटी जन्माला यावं लागतं. सरकारला म्हणाव, लेकराला खाऊ घालत नाही कास्तकार, ते बैलाला खाऊ घालतो. त्याला संप नाही करता येत. शेवटी सहन नाही झालं तर आत्महत्या करून मरल, पण संप त्याच्या जीवनात नाही, लक्षात ठेवा. आता देवळात जाऊन रडतो आमचा कास्तकार, थोडे 4 पैसे मिळाले लागले की परदेशातला माल आणलाच की नेलं तुम्हाला 5 रुपयावर. अरे मग आमचे टोमॅटो 5 रुपयानं, आता भाऊला माहिती आहे मी बाता मारत नाही, माझे 5 एकर टोमॅटो होते आणि ते 100च्या भावात सापडले असते तर 2 ते 2.5 कोटी रुपये झाले असते, एवढा खर्च होता. पण असे सापडले, तोडायला परवडत नव्हते, 2 रुपये किलो. जेव्हा 2 रुपये किलो, तेव्हा जागं नाही झालं सरकार की आता शेतकऱ्याचा परदेशात माल नेऊन विकावा, बिचाऱ्याला 4 पैसे मिळेल. पण 100 वर गेले, लगेच आणले दुसऱ्या देशातले, दाबले आपले भाव खाली. म्हणून कोणी नाही, मी कास्तकार म्हणून बोलतोय, कीर्तनकार नंतर. आता कास्तकार देवळात जाऊन रडतो देवाजवळ, एकटाच रडतो. मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है और किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश ये कफन के लिए क्यों तरसती है. जरा विचार करा. मी का सांगतो हे? नदीकाठची गावं सावध. आता केवढं नुकसान आहे द्राक्षाचं, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. अरे फवारणीचे पैसे निघत नाही, फवारणीचे पैसे निघत नाही. थोडंसं नुकसान झालं उद्योगपतीचं तर त्यांना अब्जावधी रुपये देऊन माफ करायचं, अब्जावधी रुपये द्यायचे. आणि कास्तकार लिंबाच्या झाडाला फास घेऊन मरतो, त्याची साधी डेड बॉडी न्यायला 12 तास लागतात. आणि म्हणायचं अन्नदाता आहे कास्तकार, अन्नदाता आहे कास्तकार, अन्नदाता आहे. आता केवढं नुकसान आहे. नदीकाठची गावं सावध. मुसळधार पावसाची शक्यता. झालं ठीक आहे, हे पोट तिडकीनं बोललो बरं का. पुढं आहे आता 1 महिन्यावर आला कार्यक्रम. आता तर सगळेच म्हणतात आम्ही कास्तकाराचं कल्याण करू. एकदा लाल दिवा आल्यावर सगळे भिवंडीकडे जातात, कल्याणकडे कोणीच येत नाही. कठीण आहे. ठीक आहे. पाऊस मुसळधार 24 तास शक्यता. टीव्हीला ऐकलं, एका मारवाडी समाजाच्या शेडचीनं 1000 लिटरची सिंटेक्स टाकी चौकात आणून ठेवली, झाकण ओपन केलं भाऊ. आणि एका गरिबानं आपली 100 लिटरची त्याच्या शेजारीच ठेवली. आणि खरंच पाऊस पडला आणि दोघाच्याही भरल्या टाक्या, दोघाच्याही भरल्या. त्या आप्पाचं नुकसान झालं गेल्या वर्षी, द्राक्ष विका लागले नाही. आणि मग ते यायचे कशाला? फोटो काढायला. आम्ही कास्तकाराच्या बागेत जाऊन बांधावून हे फोटो काढले, बस तेवढंच त्यांना दाखवायचं. त्याचा मुलगा भरत म्हणला काही मदत द्यायची असेल तर पाय टाका, ते फोटो बिटो लय झाले, निघा बाहेर. काय त्यांची प्रसिद्धी. आम्ही बांधावर जाऊन चौकशी केली. अरे पण लेका रुपया दिला नाही ना, याची काय वाट आहे? चौकशी केली, दोन्ही टाक्या भरल्या बरं का भाऊ. 100 लिटरवाल्याची भरली, 1000 लिटरवाल्याची भरली. पण 100 लिटरवालं लागलं तक्रार करायला. देवाजवळ वशिलेबाजी आहे हो. काय झालं? शेजारीच टाकी होती माझी, त्या मोठ्या लोकाची 1000 लिटरची भरली आणि माझी गरिबाची 100ची. अरे काय याच्यात पावसाचा काय दोष आहे रे? पाऊस तर दोघाच्या टाक्यावर सारखाच पडला, दोष कोणाचा आहे? अरे तुझी 100ची होती तेवढी भरली, त्याची 1000ची होती तेवढी भरली. पावसाचा दोष नाही, दोष तुझ्या पात्राचा आहे. तुझं पात्र लहान होतं तेवढं भरलं, त्याचं मोठं तेवढं भरलं. तसं परमेश्वराची कृपा सर्वावर सारखीच आहे.
मग काही गरीब काही श्रीमंत का, त्याचा दोष नाही, हा पात्रतेचा दोष आहे. जशी जशी ज्याची ज्याची पात्रता असेल त्याप्रमाणे. नाही तर कृपा सर्वावर सारखी आहे. म्हणून काही कमी जास्त झालं तर हे आपल्या नशिबानं झालं असं समजा. विनाकारण दुसऱ्यावर रागावू नका. आणि करू सावे न लगे बहुता, 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 आणि का करू सावे न लगे बहुता. आपल्या संगीता वाचनिया, आपल्या संगीता वाचनिया, आपल्या संगीता वाचनिया, मनोनिया मनी मानून एके दू, मनोनी मनी मानून एके दू. आपल्या संगीता वाचनिया, आपल्या संगीता वाचनिया, आपल्या संगीता वाचनिया, मनोनिया मनी मानून एके दू, मनोनी मनी मानून एके दू. आणि करू सावे न लगे बहुता, आपल्या संगीता वाचनिया, आपल्या संगीता वाचनिया, करू सावे न लगे बहुता, आपल्या संगीता वाचनिया, आपल्या संगीता वाचनिया. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. रुसायचं असेल तर स्वतःला प्रश्न विचारा. काय प्रश्न विचारा? मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. तुका म्हणे आता जना का रुसावे, तुका म्हणे आता जना का रुसावे, तुका म्हणे आता जना का रुसावे. तुका म्हणे आता जना का रुसावे. हे मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. प्रमाण फिट बसलं पाहिजे ना. तुका म्हणे आता जना का रुसावे. आणि असं झालं असेल तर स्वतःच्या मनाला विचारा. मनासी पुसावे काय केले या न्यायानं, आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचवणिया. पण एक त्याचं ठरलेलं आहे बरं का भाऊ, त्याच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय तो प्रकरणात लक्ष घालत नाही. हे सर्वांना माहिती आहे. तोपर्यंत नाही घालत. नाही तर द्रौपदीला ओढत आणलं, वेळ कमी होते, आता आणलं. सगळे पाठ आहे तुम्हाला. तिनं भीष्माकडे बघितलं, द्रोणाकडे बघितलं, कृपाचार्याकडे बघितलं, 5 मिस्टरकडे बघितलं, स्वतःच्या बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, नाईलाज झाला. आणि मग 11:52 किसनरावला मोबाईल केला, धावला देव. वस्त्र पुरवली झालं, पण द्रौपदी रागावली. देवा तुला कळत नव्हतं का काय? आता द्रौपदीला ओढत आणणार आहे. मला तर आधी जुगार खेळायच्या आधीच कळत होतं काय काय होणार आहे. मग तो आधी का नाही आला? मी तर 9:45 आलो. विचारा काकाला, कोणीच नव्हतं तेव्हा. मग कुठं गेलता 2 तास? हा तुम्ही होते. पण एक असल्यावर कोणीच नव्हतं असंच म्हणायचं ना. ते पैठणकर तुमच्या आधी आले, एवढ्या लांबून पैठणहून आले. त्यांना माहीत आहे, त्यांच्याकडे 7 दिवस होता ना कार्यक्रम. भुमरे साहेब त्यांना माहिती आहे, ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे.
हे तडजोड नाही. काका आहे तसं म्हटलं अजिबात नाही, कोणी यायचं आहे कोणी यायचं आहे, ते बरोबर येतात. काका